कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला नंबर द्यावा लागेल हो. हा? हे बघा का असे माझ्या मागे लागतात, मला जाऊ दे, मला घाई। असं कसं प्लीज मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या। हो नाही देऊ शकत मी। अहो काय ऐकत नाही आहात तुम्ही? कुठे फसलीस लीला? आता जर हे प्रकरण वाढलं आणि हा जर घरपर्यंत माझा पाठलाग करत आला तर खूप महागात पडेल। बापरे, आजूबाजूचे लोक पण आता बघायला लागलेत। हे बघ लीला, आता तू पूर्वीची लीला नाहीस, लीला अभिराम जहागीरदार आहेस। आणि माझ्यामुळे एजंटचं नाव खराब होतं का म्हणे? मला काही करून ह्या माणसाला गप्प करायलाच हवं। देताय ना? अहो बंधू बघा ना, अहो मी सामाजिक बांधिलकी म्हणून ह्यांना सॉरी हा, तुम्ही इथे हे बघा, तुम्ही मगाशी माझी मदत केलीत हे खरंय हा, आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद। पण आता एका अनोळखी माणसाला मी असा माझा नंबर नाही ना देऊ शकत। असं कसं? अहो आता आपण अनोळखी राहिलेलोच नाही आहोत, आपल्याला नियतीने इथे भेटवलंय। ते काय मॅडम, मी एक पुस्तक लिहिलंय, काव्यांजलीच्या विघ्न खुणा। तर त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मला तुम्हाला आमंत्रित करायचे आहे, म्हणून मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक हवा आहे। एक मिनिट, आपण एक काम करूया का? तुम्ही मला तुमचा नंबर द्या, मग मी मिस कॉल देते। अहो कशाला? नाही, द्या ना, द्या प्लीज द्या। बोला। घ्या। 93 87 ओके मॅडम आता काय? कॉल करा। हा हो लगेच करते। नक्की करा। हो करते मॅडम। अरे पण ह्यांनी कोणत्या नावाने जतन केलं असेल? असो, हेही नसे थोडके। नमस्कार। गुड जॉब। आता त्या लीलाचा काटा काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। मीच टाकलेल्या जाळ्यात स्वतः येऊन अडकली मूर्ख लीला। आजी मन्या? हो बापरे आजी, तुम्हाला माहिती आहे ना एजंटचा स्वभाव कसा आहे तो। जर त्यांना कळलं ना हिचा काल्पनिक मित्र उभा केलाय मन्या नावाचा, तो खूप चिडतील माझ्यावर। चिडणं वगैरे बरोबर आहे ग, चिडेल मान्य आहे मला, पण तो मन्यावर नाही चिडणार काही। मन्यामुळे तू त्याच्यावर दुर्लक्ष करशील ना, त्यावर चिडेल तो। पण आजी असं खोटं बोलायचं एजंटशी म्हणजे का? हा अगं, युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं माप असतं, बरोबर बोलले ना मी? काय तू पण तरी मला भीती वाटते। लीला, मला एका गोष्टीचं उत्तर दे बाळा। ही कोण मन्या नावाची व्यक्ती तुझा मित्र म्हणून अस्तित्वात आहे का? नाही ना? खरोखरच कोणी नाहीये। तुला फक्त अभिरामला एवढंच सांगायचंय की मी त्याला भेटायला जाते, बस इतकं सोपं आहे। काय तू पण जमणार आहे का तुला? आजी नक्की जमेल। लागलंय का गुणकार? लीलाचा काल्पनिक मित्र मन्या। मला तर वाटलं होतं या मन्याला लीला समोर आणून उभं करायला बरंच काही करावं लागेल। पण हा पेपर तर खूप सोपा निघाला। सावध स्वतःहूनच समोर येऊन उभं राहिलंय शिकार व्हायला। आता हा काल्पनिक मन्या लीलाच्या खऱ्या आयुष्याची कशी वाट लावतो
ते बघच. बिचारी लीला. आजी आजी लीला काय झालं, आलीस तू? अभिराम कुठे? आजी आजी आपण ना इथे नको, आत बोलूया. हा तुमच्या खोलीत चल. काय झालं काय? मी सांगते ना, पण आपण आज जाऊ. इथे नको आहे त्या दोघांना का मी सांगते. आजी या. वहिनी ही लीला आजींना अशी खोलीत का घेऊन गेली? ह्या दोघी काय सिक्रेट खेळतायत का? हे म्हणजे असं झालं ना, दारा मागून आली आणि कडी लावली आतली. काहीतरी गोंधळ झाला असणार आहे. बघायला आवडतं. मी 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 बघते वहिनी. अभिराम आला होता ना, काय काय बोलला, काय झालं? मला सगळी उत्सुकता आहे. सांग, दमाल आली असेल ना एकदम. अहो कसली धमाल, पंचायत झाली माझी. पंचायत कसली? आता काय ठरलेलं, मन्याचं फक्त नाव घ्यायचं. पण मग एजे म्हणाली की मी सोडायला येतो. बरोबर. बरोबर, चला तेही ठीक होतं. आजी पण तिथे गेल्यावर एजे म्हणाले की मी आत येऊन तुझ्या मित्राला भेटल्याशिवाय जाणारच नाही. काय? अरे बापरे. मग मग काय, अहो इतकं टेन्शन आलं होतं मला. मी तर पार्टनरचाच धावा करायला लागली. म्हणाले बाबा पार्टनर, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. आजी मी कशी बशी आत गेले. तुमची हरकत नसेल तर मी इथे तुमच्यासोबत बसू शकतोय का? काही ऐकू येत आहे? नाही ना, तू उगाच का दार बंद केलंय? उगाच थोडी ना केलं असेल. त्यांना असं काहीतरी बोलायचं असेल जे त्यांना आपल्यापासून लपवायचं असेल. बघितलं नाहीस का, लीला कशी आजींच्या हाताला धरून आतमध्ये गेली. हो मगाशी मी इथे तुम्हाला मदत केली की नाही? आता तुम्हाला सुद्धा माझं ऐकावं लागेल. अहो म्हणून तुम्ही प्लीज मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या. हो ऐकू येतंय. काय अहो आता ते तसंच बोलतात ना, खुसूर पुसूर. मग तेच ऐकू येणार ना वहिनी. तू नीट ऐक ना. नीट नीट ऐक. अंगावर नको येऊ ना. जाते ते. सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.